सखी सावली काव्यांजली। काव्या, आई हल्ली सतत माझ्यावर संशय घेते। माणूस एकदा चुकतो पण दरवेळी चुकतच राहणार आहे असं होत नाही। आईला वाटतं मी सतत तिच्यापासून काहीतरी लपवतो, खोटं बोलतो। तिचा विश्वासच नाहीये ग माझ्या। आईला जो काही त्रास दिलाय त्याची इतकी मोठी शिक्षा देते ना आई की असं वाटतं आयुष्याला काही अर्थच उरला नाही। तुला माहिती आहे ना काव्य, मला आई किती जवळची, तिनेच संबंध तोडले तर जगायचं कोणासाठी? मी तुला आई म्हणायचं नाही असं म्हणालीयस आणि आता मला नाही जगायचं। काव्या, अगं कुठं हरवलीयस? फोन लाव त्याला। आई, मला असं वाटतं की आपण आत्ता त्यांच्याशी बोलायला नको। का? म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे नक्की खरं काय खोटं काय हे आपल्याला माहिती नाहीये आणि आत्ता ते सुद्धा आपल्या समोर नाहीयेत। तुम्ही त्यांना काही विचाराल आणि त्यांनी त्याचं टेन्शन घेतलं तर? आपण आत्ताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडलोय। पुन्हा त्यांना प्रश्न विचारलात आणि त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करायचा विचार केला तर? विशू, एकदा माझं शांतपणे सगळं ऐकून घे प्लीज। बोल। विशू, तू उगाच एवढा स्ट्रेस घेतो। मी म्हंटल की आई शार्प आहे, पण तिला काही संशय आला नाहीये। मी हँडल केलं ना सगळं व्यवस्थित। कॉन्फरन्सला गेल्यास याच्यावरती विश्वास बसलाय तिचा। तू उगाच एवढा घाबरतोयस। पण तरीही हे बघ, प्राचीला सोडून आणल्यापासून तिच्या मनात माझी इमेज चांगली आहे, हे माहितीये ना तुला। मग ती नाही घेणार आपल्यावर संशय। नको काळजी करूस, प्लीज आपण थांबूया ना, प्लीज। अक्काई प्लीज प्लीज, अक्काई प्लीज थांब ना। अक्काई ऐकून घे माझं। मी काकू आणि आशूला घरात का येऊ दिलं त्याचं खरं कारण मला तुला सांगायचंय। तुला काहीही सांगायचं असलं तरी मला काही ऐकायचं नाही। माझ्या विरोधात गेलीस तू, मला परक करून टाकलंस। अक्काई असं नको म्हणू ना, मी तुला परकी कशी करेन? प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घे, मला तुला सगळं खरं सांगायचंय। अक्काई प्लीज एकदा ऐकून घे। माझा हात सोड। अक्काई चिडू नको ना, ऐकून घे ना। माझा हात सोड। अक्काई एकदा ऐकून घे मला। एकदा सांगितलेलं कळत नाही? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। आधी धुडकून लावायचं आणि मग मधाचं बोट लावायला यायचं। तुला ना लाज वाटली पाहिजे असं वागायला। एवढी जीव तोडून सांगत होते मी तुला, तेव्हा काय तुझे कान बंद केले होतेस? आणि कुणासाठी भांडलीस माझ्याशी? जे तुझ्या जीवावर उठले होते त्यांच्यासाठी? मग आता त्यांच्याकडेच जा, माझ्याशी बोलायला यायचं नाहीस। काही असं नको करू ना, प्लीज प्लीज मला माफ कर। तुला मी अजिबात माफ करणार नाहीये, कधीच नाही। आणि यापुढे माझ्याशी बोलायला यायचं नाही।
तुझ्या बरोबर असलेलं आयुष्यभराचं नातं तोडते मी आज. तुझा माझा संबंध संपला. नाही, काव्याशिवाय अंजलीला काहीच अर्थ नाही. मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. आज अक्काईला काही करून माझ्या अशा वागण्याचं खरं कारण सांगावंच लागेल. फायनली माझे सगळे स्किल्स वापरून मी तुला कन्व्हिन्स केलंच. मी जे काही प्लॅन केलंय ते आता परफेक्टली वर्क होणार. आता तू अडकलास विशो. अंजली तू ये. काकू, अक्काई कुठे आहे? आत आहे ना. मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. पण मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. अक्काई, एवढं नको ना रागवू माझ्यावर. आई, हिला इथून जायला सांग. आणि इथून पुढे ना आपण अशा अनोळखी लोकांना घरात घ्यायलाच नको. काव्या, अगं तिला काय म्हणायचं ऐकून तरी घे एकदा. नको आई, मला काहीही ऐकायचं नाही. आधी विरोधात जायचं आणि मग. अक्काई, मी तुझ्या विरोधात जाईन का कधी? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे अक्काई. मी असं का वागले त्याचं खरं कारण मला तुला सांगायचंय. तू प्लीज आता माझ्यासोबत चल ना. मला तुला काहीतरी महत्वाचं दाखवायचंय. आई, आपल्या घरात खूप दिवसांनी असं चमचमीत खायला मिळतंय ग. आई, तू अंजलीला मस्त गुंडाळलंस. आता आपण इथे परमनंट झालो. तिनं आणि काव्याताईनं काही काव्या, तू अशी अचानक आलीस? अरे देवा, यांचं मेतकूट पुन्हा जमलं की काय? म्हणजे एवढं डोकं चालवून सगळं घडवलं, त्याची माती झाली. तू अंजली सोबत आलीस म्हणजे तू आम्हाला आणि अंजलीला माफ केलेस?
मी कोणालाही माफ केलेलं नाही. तू अंजली सोबत आलीस ना, म्हणून आईला तसं वाटलं. माझ्यापर्यंत न पोहोचलेल्या गोष्टींचा नव्याने शोध घ्यायला लागले. गोष्टी कसला शोध घ्यायला आलीस? अक्काई, ती काकू आणि अश्विनीला या घरात का राहू दिलं ह्याचं खरं कारण या बटव्यात आहे. ही काय चेष्टा लावलीस तू माझी? मोठी बहीण म्हणून आधी मान दिला नाहीसच आणि आता अशी थट्टा करतेस? हा बटवा सुद्धा तुझ्या मनासारखा आहे, एकदम रिकामा. कसं शक्य अक्काई? अगं मी स्वतः बघितलं होतं. अच्छा, म्हणजे आता तुझा तेवढा सुद्धा विश्वास नाहीये वाटतं माझ्यावर. घे मग, तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. नक्की काय चाललंय ग तुझं? काय स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी काहीतरी खोटं नाटक सांगून तू मुद्दाम मला इथे घेऊन आली आहेस? तुला वाटलं असेल अक्काईला जरा समजावलं की ती नक्कीच भरीस पडेल, तात्पुरता का होईना तिचा राग शांत होईल, असंच ना? नाही अक्काई, मी तुझ्याशी खोटं का बोले? माझ्या आईनं काकूला दिलेलं एक पत्र होतं यार. काकूनच मला ते पत्र दिलं होतं. काय म्हणालीस तू? कसलं पत्र? काकू, मला इथे कशासाठी बोलवलंस? अक्काईची शपथ दिलीस म्हणून मी आले, नाहीतर तुझ्या सांगण्यावरून आलेही नसते. अंजली, फळा अगं असं काय बोलतेस? या घरात तुला खेळताना पाहिलंय. माझ्या ह्या हाताने लहानाचं मोठं केलंय तुला. तुला घरी बोलवायचाही अधिकार नाहीये का ग मला? काकू, तुला जे बोलायचंय ते लवकरात लवकर बोल. अक्काईला कळलं तर ती चिडेल माझ्यावर. नाही बाई, माझ्यामुळे तुम्हा दोघींमध्ये भांडणं व्हावे असं नाही वाटत मला. आणि अगं, तुझा माझ्यावरचा राग अगदी योग्यच आहे. आणि कसं आहे, आमच्या वाट्याला जे भोग आलेत ना, ते भोगायची तयारी केली आम्ही. आम्ही हे घर सोडून जातोय, पण जाण्यापूर्वी एक वस्तू द्यायची होती तुला. कसं आहे, माझी आता अर्धी लाकडं गेली ग मसणात, आणि ही वस्तू जर मी तुला दिली नाही तर मेल्यावर तुझ्या आईला काय तोंड दाखवू मी? काकू, काय बोलतेस तू? मला तुला एक पत्र द्यायचं. पत्र? कोणतं? तुझ्या आईचं पत्र.
आज काव्या आम्हाला घराबाहेर काढणार आहे. तू आता हे पत्र वाच आणि मग सांग का मी हे घर सोडून जायचं की नाही ते. सुनंदाताई, मुद्दामच हे पत्र लिहिते. माझ्या अंजलीची मला सारखी काळजी वाटते. तिचं सगळं नीट होईल ना. तुम्ही आहात ना कायम तिच्या पाठीशी. तिला कधीही एकटं सोडू नका. काही झालं तरीही हे घर सोडून तुम्ही कधीही जाऊ नका. तिची काळजी घ्या, कायम तिच्या सोबत राहा. तसं वचन द्या मला. तुमची सुमती. काकू, हे असं आहे बाळा सगळं. तुझ्या आईने जेव्हा हे पत्र मला लिहिलं होतं ना, त्यावेळेस मी माझ्या माहेरी होते. मीही वचन देऊन टाकलं. आता सांग ना, मी हे घर सोडून, तुला सोडून कशी जाऊ? तुझ्या आईला दिलेलं वचन कसं मोडू मी? हो ना अंजली, तू एकटीनं आनंदात सुखात राहा. आमची कटकट नको तुला. ठीक आहे, चला शू. थांबा. तुम्ही दोघींनी हे घर सोडून कुठेही जायचं नाही. काकूने मला आईचं एक पत्र दिलं होतं. आईने तिच्याकडून हे घर आणि मला न सोडून जाण्याचं वचन मागितलं होतं. आणि काकूने ते वचन तिला दिलंही होतं. आता तूच सांग ना काही, माझ्या जागी तू असतीस तर तू सुद्धा काकूला ते वचन मोडू दिलं नसतंस ना. मी या दोघींना इथे राहू दिलं ते तेवढ्यासाठीच. म्हणून मी तुझ्या विरोधात केले. प्लीज मला समजून घ्या काही. ठीक आहे, तू म्हणतीयस ते सगळं मान्य आहे. पण मग ते पत्र आहे कुठे? त्या बटव्यातच होतं. पण काकू, तूच मला हे पत्र दिलं होतंस ना. तू सांग ना अक्काईला. अगं कसलं पत्र? काय बोलतेस तू? हे बघ अंजली, तुझ्यामुळे आम्हाला या घरात थारा मिळाला. तू आमची बाजू घेतलीस, सगळं मान्य आहे. तुझे उपकार आयुष्यभर फिटणारही नाहीत. म्हणून वाटेल तर खोटं बोलायला लावू नकोस ग. काव्य आहे समोर माझ्या. काकू, तू अक्काई समोर खोटं का बोलतेस? त्या दिवशी तूच मला इथे बोलावून घेतलंस आणि ते पत्र दिलं होतंस ना. आता तूच नाकारतेस. अगं ये बाई, तुला बरं वाटावं म्हणून वाटेल ते बोलायला लावशील होय मला? पाया पडते मी तुझ्या. काकू, आशू, तू पण होतीस ना त्या दिवशी. तू सांग ना अक्काईला. कसलं पत्र? काय बोलतेस तू? मी कुठलं पत्रबित्र बघितलेलं नाहीये. अक्काई, अक्काई, मला माहिती आहे दोघी खोटं बोलताय. पण तुला तरी खरं वाटतंय ना? तुला पटतंय ना माझं बोलणं? बास अंजली,
तुझ्यावरचा उरला सुरला विश्वास सुद्धा संपलाय आता.